पहाटे 4 वाजेपर्यंत जागून सगळी ज्वेलरी मी रेडी केली आणि सकाळी सकाळी मस्त मेकअप करून जायचं होतं. तर या माझा झाला पचका. सगळ्यांचा उशीर आवरला, त्यामुळे आम्ही दुपारी 2 वाजता निघालो आणि मस्त चिखला तुडून निघालो होतो आणि मस्त मेकअपही केला होता सगळ्यांनी. आणि मी चालले होते व्हिडिओ बनवत आम्हाला कोणतरी शोधायचं होतं आमचा व्हिडिओ काढण्यासाठी, पण आम्हाला कोणी काही भेटलंच नाही. शेवटी पुढे जाऊन माझी एक मैत्रीण राहते, तिलाच आमचा व्हिडिओ बनवायला लावला. मस्त हसत खेळत मज्जा करत आम्ही पोहोचलो होतो फायनली आम्हाला जिथं जायचं होतं तिथं. इथं एका ठिकाणी आलो, इथंच मी माझ्या फ्रेंडला आमचा व्हिडिओ बनवायला लावला. बघा इथं असा व्हिडिओ बनवून घेतला आणि सगळे मस्त लाईनीमध्ये चालत होते. पण काय आता याची हाईट छोटी त्याची हाईट मोठी असं झालं आणि आम्हाला व्हिडिओ पाहिजे तसं झालं नाही, पण चला ठीक आहे. आणि नंतर मग परत मी त्यांची थोडीशी मज्जा करत असं हसत खेळत आम्ही चाललो होतो. आणि नवीन मैत्रिणी भेटत होत्या. पुढं चालता आम्हाला कोणी ना कोणी सारखं भेटत होतं. आम्ही त्याला आमच्या ग्रुपमध्ये ॲड करून घेत होतो. देवाला आज भाभीकडे ठेवलेलं होतं आणि थोडं मावशीकडे पण, कारण मावशीला थोडंसं भाजलेलं आहे. इथं मी आले होते पूजा करण्यासाठी. इथं पूजा करण्यासाठी एवढ्या गर्दीतून मध्ये गेले आणि बघा इकडे कोपऱ्यामध्ये मी दिसतच असेल डाव्या हाताला, तिथं मी पूजा करत होते. आणि मला थोडं करून व्हिडिओ पण घ्यायचा होता, पण पाहिजे तसा व्हिडिओ मला काही भेटला नाही, कारण माझा कॅमेरामॅन चुकीचा होता आणि ज्याच्याकडं होईल त्याच्याकडे आम्ही फोन देत होतो. इथं मस्त पूजा करून वगैरे घेतली मी. आता आपल्याला फेरे मारायचे होते, त्यासाठी मला जागा पण अवेलेबल व्हायला पाहिजे होती, कारण एवढी सगळ्या बायका होतं तिथं. तरीसुद्धा मग मी जागा वगैरे म्हणजे जागा केली माझ्यासाठी, कारण की नाही का आता गर्दी होणारच होती, कारण दुपारचा टाईम होता. सगळ्या बायका त्यांच्या कामं उरकून दुपारचे जास्त येत राहतात. आणि आता मला माझे फेरे मारायला मी सुरुवात केली होती. आणि हा आहे माझा पहिला फेरा आणि पहिला फेरा मारला यावर्षी मी. मागच्या वेळेस देवाचे पप्पा माझ्यासोबत होते आणि देवासुद्धा आम्ही एका दुसरी ठिकाणी गेलो होतो वाखारीचे तिथं. आणि तुम्हाला माहिती आहे माझ्यासोबत मागच्या वेळेस कोणीच नव्हतं. मी असं टाकला होता की माझ्यासोबत कोणतीच बायका आली नाही वडा पौर्णिमेच्या पूजेला असं. आणि बघा हा पहिला फेरा माझा इथं झाला आहे. आता टपाटपा दुसरा फेरा आपल्याला मारून घ्यायचा आहे. इथं दुसरा फेरा आपला मारून झालेला आहे. जसं क्रिकेट चालू आहे इथं दुसरा फेरा मारून झाला आहे. आता आपल्याला तिसरा फेरा मारायचा आहे. आता माझा तिसरा फेरा पण मारून झालेला आहे. चौथा फेरा झालेला आहे. माझ्या मागं मोरेताई पण होत्या. आता माझा 5वा फेरा झालेला आहे. आता मला 6वा फेरा झालेला आहे आणि फायनली आपला 7वा फेरा आता घ्यायचा आहे छान असा. आणि आज सगळं झालं छान असं, पण उखाणा राहिलेला आहे. तर 7वा फेरा पण मारून झालेला होता. व्हिडिओ थोडा फास्ट मोडमध्ये गेला. आणि बघा इथं मी आले पाया पडून दोरा ठेवून. आणि ज्वेलरी बघा किती छान वाटत होती. सगळी ज्वेलरी हाताने बनवलेली होती आणि पर्सनल सेपरेट असे व्हिडिओ तुम्हाला भेटेलच बघायला. आणि इथं बघा सगळ्या बायका कशा हे करत होत्या, गर्दीमध्ये गेल्या होत्या. मी पहिलेच जाऊन आले कारण मला व्हिडिओ काढायचे होते, कारण मी माझा व्हिडिओ काढला म्हणून ते म्हणले की आमच्या पण व्हिडिओ काढ. बघा हे लॉंग मंगळसूत्र पण छान वाटत होतं, सगळं सूट होत होतं मस्त असं. सगळे विचारत होते तू बनवलं का. सगळ्यांना माहिती आहे हे ऑलरेडी, कारण मी बनवते. आणि बघा इथं आता सीमांते पण गेलेली पूजा करायला. सीमा परत त्या रुपाली वहिनी, धनश्रीताई आणि आकांक्षा पण आलेली होती. इकडं मोरेताई त्यांची गँग, म्हणजे जे आमच्या समोरची बिल्डिंग आहे तिथल्या सगळ्या लेडीज आलेल्या होत्या. त्यांच्यासोबत पण मी थोडेसे फोटो वगैरे काढून घेतले. आणि इथं ज्या नवीन ओळखी झाल्या त्यांच्यासोबत पण फोटो वगैरे काढले. आता इथं बघा ऋतुजा आणि वहिनी त्या सगळ्यांचे इथं सीमाचे पण फेरे चालले होते. सीमाचं माझं काय आता ताळमेळ राहिला नाही आहे. सध्या सीमा बिझी आहे आणि मी पण इकडं बिझी आहे. आणि बघा फटाफट असं मस्त यांनी त्यांचे फेरे पूर्ण करून घेतले. नंतर इथं बघा मोरेताईंनी त्यांच्या बिल्डिंगमधल्या बायकांनी माझी ओटी भरली. मी पण त्यांच्या हळदी कुंकू लावून ओटी भरली. हळूहळू असंच कार्यक्रम चालू होता. तुमच्या इथं पण असंच चालू असेल. एक मावशी भेटल्या, त्यांची पण ओटी भरली, त्यांनी माझी भरली, त्यांना हळदी कुंकू वगैरे लावला. आणि बघा फायनली. आणि हा ब्लाऊजला वर्क पण केलं होतं मी रात्री 4 वाजेपर्यंत. तुम्हाला माहीत आहे. थोडंसं बघा हाताला दिसत असं लटकन लावलेलं. इथं मोरेताईंनी त्यांची पण ओटी भरून घेतली छान अशी, कारण त्यांनी माझी भरली होती पण मी त्यांची भरलीच नव्हती, म्हणून त्यांचे सासू वगैरे पण आले होते, त्यांची पण भरून घेतली. एवढे ओळखीचे होते सगळ्यांची वाट्या भरून घेतल्या. आणि इथं हळदी कुंकूचा कार्यक्रम छान असं चालला होता बायकांचा. आणि इकडे बघा इथं परत एक नवीन नवरी आलेली होती आणि नवीन नवरीच्या हात ओटी भरायची होती आणि तिला थोडंसं सांगायचं पण होतं, म्हणून इथं आम्ही सगळे एकमेकांना सांगतो, म्हणजे आम्ही तिघी मिळून तिला सांगत होतो, कारण आमच्या 1-2 वटपौर्णिमा झालेल्या आहे आणि ही माझी 4थी वटपौर्णिमा होती. आणि इथं बघा नवीन नवरीने पण ओटी भरलेली आहे, तिला पण सगळं सांगितलं आहे. आणि बघा इथं मी ओटी घेतली, तिने मला एक अंब पण दिलेला आहे.
आणि छान माझ्याकडे काम उरलेला होता तो मी तिला दिलेला आहे. अशा पद्धतीने मी तिची ओटी भरली, कारण की मी 2च आंबे घेऊन गेलेले होते, कारण की एक वाईला आणि एक वटीत टाकायला, कारण की इथं मला अवेलेबल झालेच नाही. माझ्या देवाच्या पप्पाला म्हणलं तर रात्री आणून ठेवा, त्यांनी काय आणले ते म्हणे भेटले तिथं घे. पूजेच्या दुकानात जे भेटले ते मी इथं आणले आणि एक पूजेला वाईला आणि एक नवीन नवरीला. अशा पद्धतीने आमची वटपौर्णिमा झाली. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. देवाचे पप्पा रात्री 11 वाजता घरी आले आणि मग मी फायनली त्यांच्या हाताने उपास सोडून घेतला. मस्त चपाती केलेली होती फुगलेली अशी, आणि पनीरची भाजी केली होती आणि भात असा केलेला होता. बाकी जास्त काही मेनू केला नव्हता. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका.